हे गाईज, गुड इव्हनिंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजलेले आहेत गाईज संध्याकाळचे 5 आणि मी आंघोळ करून त्यांना आता जस्ट फ्रेश होऊन रेडी झालेलो आहे. आणि आज परत आहे, आज कंटिन्यू मीन्स तुम्ही बघितलं असेल लास्ट शिफ्ट काही दिवसाचे ब्लॉग आहेत ते नाईट शिफ्टचे होते. आपली नाईट शिफ्ट चालू झालेली आहे 1 हफ्त्यासाठी. तर आज तिसरा आय थिंक का चौथा दिवस चालू असेल. तर आज डेली आपलं रुटीन ते चेंज होत राहतं. मी नंतर त्यावेळेला एक व्हिडिओ बनवेन की नाईट शिफ्टमधले साईड इफेक्ट, जी पण नाईट शिफ्ट करतात त्यांना नेमकं काय काय हे जातं, ते डेली रुटीन कसं राहतं, साईड इफेक्ट्स काय होतात, स्लीप सायकल कशी बिघडते, कधी झोपतात, कधी काय करावं लागतं, ते सगळं मी त्याचा एक सविस्तर नंतर व्हिडिओ बनवून टाकेन. आता जस्ट आंघोळ करून फ्रेश होऊन रेडी झालेलो आहे. आणि काल जे आपण वॉशिंग मशीनला कपडे टाकले होते ते वाळतेन घातलेले आहे. तर रूमवरतीच घातलेले आहे. पूर्ण रूम अशी कपड्यांनी भरलेले आहेत. 2 ते 3 शर्ट होते. तुम्हाला दाखवतो रूम कसे आहे. हे बघा, हे तर सगळे आहेत ते कपडे वाळत घातलेले आहेत. मी 2-3 शर्ट होते त्यामुळे तर रूमवरतीच घातले. फॅन लावून झोपलो होतो त्यामुळे फॅनचे ह्यानं आता वाळले सुद्धा आहेत. आणि मी सकाळी नाश्ता सुद्धा केलेला नाही, तर आता नाश्ता करणार आहे. आता नाश्त्यासाठी मी लास्ट टाइम बघितलं असेल की मी सामान ते मागवलं होतं कधी कधी बनवायला, साबुदाणा खिचडी किंवा हे ते मॅगी पण मागवलेली होती. आता मी आज बनवणार आहे मॅगी. तर आता थोड्या वेळानंतर ना मॅगी बनवू मस्तपैकी आणि परत ना मग हा नाश्ता होईल आता 5 वाजता. आणि त्यानंतर मग 10-11 वाजता सरळ आपण कॅन्टीनमध्ये जाऊन मस्तपैकी जेवू. कारण का आता बनवायचं तर परत ना कंटाळा येतोय आणि ऑफिसवरून येणारे जे असतात त्यांना पण उशीर होतोय, कारण का बसला पण गर्दी राहते किंवा काय असेल ते काम असेल त्यामुळे. आणि त्यामुळे बनवायचं तर काय होत नाही. कधी कधी बनवेन. आता नेक्स्ट ब्लॉग कधी येईल कुकिंगचा काय माहिती नाही, पण आता सध्या तरी कुकिंगमध्ये आपण मॅगी बनवणार आहे. काहीच आता मी मॅगी बनवणार आहे. मॅगी काढून घेतलेले आहे, मसाला सुद्धा आहे, पाणी आहे आणि कढई आहे. चला आता बनवू मस्तपैकी मॅगी. आता मस्तपैकी मी पहिला पाणी गरम करून घेतो मॅगीसाठी. पाणी आता गरम झालेलं आहे. यामध्ये आता मसाला टाकतो. ह्यामध्ये मी मॅगी टाकतो. आता काहीच वेट करूया मॅगी शिजण्यासाठी. 2 ते 3 मिनिटं होऊन जाईल आपली मॅगी रेडी झालेलं आहे. तर याला मस्तपैकी थोड्या वेळासाठी आपण ठेवू तसं थंड होण्यासाठी, मग नंतर मस्तपैकी आपण याला खाऊ. आता आपली मॅगी तयार झालेली आहे. आता मस्तपैकी याला खातो. आणि आता भूक पण लागलेली होती, मॅगी बनवून झालेलं आहे. हे बघू शकता, ही आहे मॅगी. आणि आता बेडवर बसून मस्तपैकी निवांत याला खातो आणि मग जे काय असेल ते भांडी ते धुतो. मग निवांतपैकी आपण वाट बघूया कधी एकदा आपण इथून जातोय ऑफिसमध्ये. आता मस्तपैकी मॅगी मी एन्जॉय करतो गाईज. चला तर मग आता खातो, बघतो कशी झाली. तर आता मी आवरून जस्ट रेडी झालेलो आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आता थंडी पण खूप सुटलेली आहे, त्यामुळे मी जर्किन टाकलेलं आहे. आता आपण जाऊया बस स्टॉपवरती आणि तिथून बस पकडूया. कारण आज अंकुशची आहे सेकंड शिफ्ट, त्यामुळे आपल्याला गाडी नाही, कधी कधी मिळते. तर आता आपल्याला बसनं जायचं आहे. आणि आज निखिल पण नाही, मला एकट्याला जायचं आहे. तर चला मी आता जस्ट रेडी झालेलो आहे. आता जाऊया बस स्टॉपवरती, ऑफिसला जाऊया, ठरवूया की जेवायला यायचं का सरळ नाश्त्याला. कारण का आता तरी सध्या भूक नाही, कारण का मगाशी 5 वाजता मॅगी करून खाल्लेली त्यामुळे. चला जाऊया. ही बस पूर्णपणे भरलेली आहे आणि त्यामुळे मी आता ही बस सोडतोय. अजून आपल्याकडे टायमिंग आहे, त्यामुळे मी आता बसची वाट पाहतोय. आता ही बस तर पूर्णपणे भरलेली होती म्हणतात मी काय गेलो नाही. अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे. रिकामी बस आली की त्यातून जाऊ किंवा नेक्स्ट बसमधून जाऊ, त्यामध्ये गर्दी नसते. आता बस स्टॉपवरून उतरलेलं आहे मी. बस पकडली होती, गर्दी पण थोडीफार होती, त्यामुळे बसमध्ये काय शूट केलं नाही. आता उतरलो आहे मी, पण आता चाललो आहे. आणि आता सांगू असं 3 ते 4 दिवस आता अशी नाईट करतो ना कंटिन्यू, त्यामुळे असं मन नाही राहत की एक्साइटमेंट नाही राहत की जायचं ऑफिसला, काम करायचं जी डेमध्ये असते तशी. आता म्हणजे पूर्ण रुटीन बदलत राहतं, स्लीप सायकल बदलत राहते, त्यामुळं आता मन नाही. तरी पण आता तुम्ही बघू शकता माझं म्हणजे असं काहीच एक्सप्रेशन नाही की बाबा जावं काम करावं, एक्साइटमेंट आहे हे आहे, असं काहीच नाही. आता तर हे नाहीला जाणं आपल्याला जावं लागतंय, करावं लागतंय, कारण का शिफ्ट चेंज होत राहते. त्यामुळे जर एकच शिफ्ट असते ना तर एवढं काय वाटलं नसतं. चला तर आता जाऊया ऑफिसमध्ये. काहीच आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही आता नाश्ता केलेला आहे. आणि बाहेर एवढी थंडी पण आहे ना, विचारू नका. आता सरळ जातो ऑफिसमध्ये परत, आता काम करूया आणि मग तुम्हाला ऑफिस सुटल्यावरतीच भेटू, म्हणजे आपली शिफ्ट संपल्यानंतर सकाळीच डायरेक्ट. नाहीतर मग तर काहीच नाईट शिफ्ट संपलेले आता आणि मी चाललो आहे आता ऑफिसमधून रूमकडे. पण त्याआधी नाश्ता करेन, आता भूक पण लागलेले. काल रात्री आलो तो नाश्ता करायला, नाश्ता झाला.
कारण आता सकाळी भूक लागलेली, काल झोप आली होती खूप, आणि आज जरा थोडं स्टेबल वाटतंय, झोप पण आलेलं आहे, पण काल खूप अवघड झालं होतं. आता नाश्ता आज करावं लागतं, काही असू दे. चला आता जाऊया बस स्टॉपवरती, तिथून परत मग बस पकडून नाश्ता करूया, उतरून नाश्ता करून रूमवर जाऊन मग सरळ झोपूया. चलो चलते है बस स्टॉप पे. आता मी उतरलेला आहे बस स्टॉपमधून आणि आता चाललेला नाश्ता करायला. कचराळ तलाव जवळ आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि आज गर्दी असते एवढी बसमध्ये, काय विचारू नका. तुम्ही बघितलंच असेल गर्दी केवढी होती. कधी कधी गर्दी राहते, कधी गर्दी राहत नाही. तरी आज थोडा लेट झाला होता ऑफिसमधून, पण 9, 9:15पर्यंत जी काय बस येत जातात तिथून ठाणे स्टेशनपर्यंत, त्या सगळ्यांना गर्दी राहते. कारण का सगळी पब्लिक असते ती कामाला जात असते, त्यांच्या जॉबला जात असते, त्यामुळे ट्रॅव्हलिंगसाठी ते त्या स्टेशनवरून तिकडे जात असतात. आणि जसं मी नाईट शिफ्ट करून परत चाललेलं आहे, तशी पण काही काही लोक आहेत. कारण का जिथे माझी कंपनी आहे तेव्हा आजूबाजूला सगळ्या अशा आहेत ना, IT चा हब आहे, MIDC ते आहेत, भरपूर आहे. त्यामुळे तिकडे येणारे जाणारे जे का असतील ते, त्यामुळे गर्दी राहते. आणि नाईटला असली की दरवेळची गर्दी असते. पण आता उतरले बसमधून, चला आपण मस्तपैकी नाश्ता करू, रूमवरती जाऊ आणि झोपून निवांतपैकी. फायनली गाईज आता नाश्ता झालेला आहे. मी फक्त दाखवताना तुम्हाला एक प्लेट दाखवतो, मेदूवडा घेतलेला किंवा हे. पण मी नाईटला असलो किंवा डेमध्ये असलो ना, तर डेमध्ये असलं तर कधी कधी एकच प्लेट करतो, नाईटला असलो तर 2 ते 3 प्लेट करतो. फक्त मेदूवडा खात नाही, ते त्याच्या जिथं नाश्ता करतो तिथं इडली, डोसा, वडा, मेदूवडा जे काय अवेलेबल असतं ते 2 नाही तर 3 प्लेट तरी खातो. त्यामुळेच जेवणाच्या ऐवजी एक टाईमचा नाश्ताच होतो आणि पूर्णपणे मग तर गाईज आता जस्ट मी रूमवरती पोहोचलेलो आहे. आता मस्तपैकी आवरतो, कपडे चेंज करतो आणि झोपून देतो. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच नवे व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.